नमस्कार मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की शीघ्रपतनासाठी पिल्स म्हणजे टॅबलेट चांगले असतात का, स्प्रे चांगले असतात का, ऑइंटमेंट चांगले असतात किंवा काही कंडम चांगले असतात, या सर्व विषयी आज आपण या व्हिडिओद्वारा थोडक्यात सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करीत आहे। आणि जे काही इन्फॉर्मेशन मी तुम्हाला शेअर करीत आहे तो माझा 40 वर्षाच्या अनुभवातून जो की मी एक्सपिरियन्स घेतला, जे की मी 10 लाखाच्या वर पेशंट ट्रीटमेंट केले, त्यांना कशामुळे रिझल्ट आले, त्यांना कुठे डिफिकल्टीज आल्या, त्या विषयावर त्याच्या अनुभवातून मी हे व्हिडिओ तयार करत असतो। आणि खरोखर तुम्हाला माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला रोजचे 2 व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत राहतील। तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की खरोखर शीघ्रपतन ही खूपच कॉमन समस्या आहे। जास्तीत जास्त 90% जे पेशंट माझ्याकडे येतात ते शीघ्रपतनामुळे खूप परेशान असतात। त्याच्यामुळे त्यांचं दाम्पत्य जीवन जे आहे ते पण धोक्यामध्ये येऊ शकतं, कारण की बऱ्याच वेळा त्यांच्या पार्टनरचं सॅटिस्फॅक्शन न झाल्यामुळं आणि त्याच्यामुळं त्या ॲटमॉस्फिअरमुळं म्हणा किंवा त्या सायकोलॉजीमुळं म्हणा तुम्हाला इम्पोर्टन्सी पण केव्हा केव्हा येऊ शकतं। तर मित्रांनो, जेव्हा केव्हा आपण सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करतो तर आपलं परम कर्तव्य आपण समजतो की आपल्या समोरच्या पार्टनरला चांगला आनंद मिळाला पाहिजे, चांगलं सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे, आणि तेच आपला एक म्हणजे केविलवाना आपला प्रयत्न असतो। मित्रांनो, त्याच्यासाठी बघा भरपूर तुम्हाला मी सांगितलेलं आहे की काही पिल्स आहेत म्हणजे टॅबलेट्स आहेत, काही औषधी आहेत, काही स्प्रे आहेत, काही ऑइंटमेंट आहेत आणि काही डिले इंजेक्शन्स आहेत। हे सगळ्यापैकी सगळ्यात चांगलं ट्रीटमेंट कोणतं उपलब्ध आजच्या स्थितीमध्ये आहे, ज्यामुळे तुम्हाला रिझल्ट चांगले भेटू शकतात। तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारा आज थोडक्यात सायंटिफिक इन्फॉर्मेशन देत आहे। तर मित्रांनो, जर तुम्ही न्यूली मॅरिड असाल, तुम्हाला कन्सेप्शनची म्हणजे तुम्हाला गरज वाटत नाही आहे, तुम्हाला अजून म्हणजे मूलबाळ करायचं नाही आहे, तर मी सगळ्यात अगोदर तुम्हाला सांगेल की जेव्हा केव्हा तुम्ही इंटरकोर्स करसाल तर तेव्हा तुम्हाला कामसूत्रा, लॉंग लास्ट किंवा नॉट आउट किंवा एक्स्ट्रा टाईम हे जे कंडम असतात खूप चांगले कंडम असतात। याच्यामध्ये झायलोकेन आणि लायडोकेन जेली असते आणि या जेलीमुळे तुमच्या स्किनला, तुमच्या ग्लॅन्स पेनिसला, जो सगळ्यात मोठा सेन्सिटिव्ह पार्ट आपल्या पेनिसचा असतो, त्या पार्टला थोडं डिसेन्सिटाईज करतात आणि आपल्याला थोडासा वेळ देण्यासाठी मदत करतात। तर हे जे कंडम आहेत हे न्यूली मॅरिड कपल चांगल्या प्रकारे वापरू शकतात। पण हेच उलटं असं होऊन जातं की ॲट द एज ऑफ 55-60 जर तुम्ही माझ्याकडे आलात आणि मी तुम्हाला ही जर कंडम वापरायला सांगितलं तर कंडम घालेपर्यंत पण तुमचं इरेक्शन निघू शकतं, कारण की त्यावेळेला आपल्याला स्टिम्युलेशनची गरज असते, आपलं स्टिम्युलेशन दाबण्याची गरज नसते। तर मित्रांनो, न्यूली मॅरिड कपलमध्ये कंडमचा मी जास्त ॲडवाईस करतो। आता मग वयामानाने जर खूप जास्त वय असेल, इरेक्शन पण तुम्हाला जबरदस्तीने येत असेल किंवा इरेक्शनचा पण प्रॉब्लेम असेल, तर अशा वेळेला मी तुम्हाला जास्तीत जास्त करून ऑइंटमेंटचा वापर करायला सांगतो, कारण की हे ऑइंटमेंट 10 ते 15 मिनटं पूर्वी आपल्या ग्लॅन्स पेनिसला लावायला सांगतो। त्याच्यामध्ये लायडोकेन जेली असते आणि त्या लायडोकेन जेलीमुळं तुम्हाला थोडीशी म्हणजे बधीरपणा येतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा 4 ते 5 मिनटं टाईम अधिक मिळू शकतो। मग पिल्स केव्हा वापरू शकतो की जेव्हा तुम्हाला मिडल एजमध्ये आहात, तुम्हाला कंडम पण वापरायचं नाही आहे, तुम्हाला जेली पण अवेलेबल नाही आहे, तर अशा वेळा तुम्हाला डॅपाक्झेटिन टॅबलेट जे असतात हे तुम्हाला 2 तास संबंध करण्याच्या अगोदर 30 mg किंवा 60 mg च्या डोजमध्ये येतात, पण डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनमुळेच बरोबरच तुम्ही हे घ्यायला पाहिजे, कारण की त्याचे काही साईड इफेक्ट पण होऊ शकतात, कारण की हे अँटीसायकोटिक ड्रग असतात। तर डॅपाक्झेटिन 30 mg और 60 mg 2 hours प्रायर टू द सेक्स इज द बेस्ट ऑप्शन इन द मिडल एज। त्यानंतर येतात स्प्रे। आता स्प्रेचा वापर कोणी करावा? स्प्रे जे असतात हे खूप स्ट्रॉंग असतात आणि ते तुमच्या पेनिसला आणि तुमच्या ग्लॅन्सला हे खूप जास्त बधीरपणा देऊ शकतात आणि त्याच्यामुळं आलेलं इरेक्शन पण केव्हा केव्हा जाऊ शकतं। पण असं झालं तरी घाबरायचं काही नाही, ते टेम्पररी असतं, त्या दिवसापुरतं असू शकतं। किंवा तुम्हाला जर असं टेम्पररी वाटलं असेल की आपण स्प्रे वापरला आणि आपल्याला इरेक्शन आपलं चाललं गेलं, तर तुम्ही बाथरूममध्ये जाऊन त्याला चांगलं साबणाने वॉश करा आणि परत इंटिमेट व्हायचा प्रयत्न करा, तर तुम्हाला प्रॉपर इरेक्शन मिळू शकतं। तर स्प्रे आम्ही कोणाला वापरायला सांगतो की जेव्हा केव्हा तुम्हाला इरेक्शनचा प्रॉब्लेम नाही आहे, तुमचं इरेक्शन खूप स्ट्रॉंग होत आहे, पण तुमची सेन्सिटिव्हिटी खूप वाढलेली आहे, अशा वेळेला आम्ही तुम्हाला स्प्रे वापरण्याचा सल्ला देत असतो। पण स्प्रे कसा वापरायचा त्याची पण एक म्हणजे कला आहे, कारण की स्प्रे जर तुम्ही मागच्या बाजूला जर मारला तर नक्कीच आलेलं इरेक्शन जाऊ शकतं। मग स्प्रे कसा मारायचा की आपल्या ग्लॅन्स पेनिसच्या कातडीला मागं घ्यायचं आणि आपल्या इंटरकोर्स करण्याच्या 5 मिनटापूर्वी फक्त आपल्या ग्लॅन्स पेनिसवर 1 किंवा 2 स्प्रे, एक म्हणजे 5 ते 10 सेंटीमीटर दूरनी आपण त्याच्यावर स्प्रे करायचा, जेणेकरून थोडासा डोस त्याच्यावर जाईल आणि त्याला इमिजिएट त्याला
असं रब करायचं, जेणेकरून ते ॲब्झॉर्ब होऊ शकतं आणि त्याच्यानंतर 5 ते 10 मिनिटानंतर तुम्ही इंटरकोर्स करू शकता. तर तुम्हाला 4 ते 5 मिनिट अधिक वेळ मिळू शकतो. जर या सर्व गोष्टी केल्यानंतर पण तुम्ही टॅबलेट घेतल्या, तुम्ही पिल्स घेतल्या, तुम्ही स्प्रे वापरले, तुम्ही ऑइंटमेंट वापरले, तरी पण तुमचं प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन होतच आहे, तर मग अशा वेळेस काय करायचं? तर याला आपण तेव्हा आम्ही सेंट्रल ॲक्टिंग एक पॅराक्झिटाइन टॅबलेट देतो, जे रोज रात्री तुम्हाला 12.5 mg मध्ये घ्यायची असते. ती तुम्हाला महिन्यात 2 महिने किंवा 3 महिने तुम्हाला सतत घ्यायची असते, जेणेकरून दॅट टॅबलेट इज ॲक्टिंग अ सेंट्रल ॲक्टिंग. तुमच्या जे स्टिम्युलेशन येतात, जे तुम्हाला न्यूरोलॉजिकल मेसेज जातात, ते थोडे स्लो करतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला वेळ चांगला मिळण्यासाठी हे मदत करू शकतात. पण ते पण डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय हे टॅबलेट तुम्हाला मिळणार पण नाही आणि तुम्ही घ्यायला पण नाही पाहिजे. त्यानंतर जर ही टॅबलेट घेऊन पण जर तुम्हाला जर प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनवर तुमचा इलाज होत नसेल किंवा तरी तुम्हाला प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनमुळं तुमचं लैंगिक आयुष्य धोक्यात येत असेल, तर अशा वेळेला आमच्याकडं पेनाइल इंजेक्शन्स असतात. ते आम्ही डॉर्सल पेनाइल नर्व हे ब्लॉक करतो आणि त्याच्यामुळं आपल्या ग्लान्स पेनिसकडं जे काही जाळं असतं न्यूरोलॉजिकल, त्याला आम्ही थोडंसं डिसेन्सिटाईज करतो आणि त्याच्यामुळे पण तुम्हाला चांगला वेळ मिळण्यासाठी हे पेनाइल न्यूरोलॉजिकल ब्लॉक, ज्याला आम्ही म्हणतो, हे तुम्हाला नक्कीच मदत करू शकतं. याच्यानंतर पण तुम्हाला रिझल्ट नाही आले तर तुम्हाला हे जे फ्रेन्ड्युलम असतं, इथून जे सगळ्या नर्व्ह जातात, या फ्रेन्ड्युलमला कट करावं लागतं. त्याला आम्ही फ्रेन्ड्युलेक्टॉमी म्हणतो. हे फ्रेन्ड्युलेक्टॉमी केल्यानंतर पण काही लोकांना चांगले रिझल्ट येऊ शकतात आणि प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनवर ते मात करू शकतात. तर मित्रांनो, असे बरेच प्रकार असतात, म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, फक्त ऑनलाईन औषधी घेऊन किंवा कोणाच्या मित्राच्या सल्ल्यानुसार जर तुम्ही काही औषधी घेत असाल तर तुमचं इजॅक्युलेशन टाईम वाढणार नाही. कारण त्याला कोणत्या वेळेला कोणत्या वयामध्ये कोणती औषधी वापरायची आहेत आणि हे तुम्हाला आमच्यासारखे क्वालिफाईड आणि एक्सपिरियन्स डॉक्टर्स तुम्हाला प्रॉपर सजेस्ट करू शकतात. तर मित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्हाला प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनचे प्रॉब्लेम असतील, नक्की माझ्या क्लिनिकला भेट द्या. मी जास्तीत जास्त प्रयत्न करून तुमचं लैंगिक आयुष्य सुधारण्यासाठी नेहमीच प्रयत्न करीत राहील आणि चांगल्यात चांगला उपचार करण्याचा नेहमीच प्रयत्न करतो आणि करीत राहील. जर माझे व्हिडिओ आवडत असतील, नक्की माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवापर्यंत शेअर करा, जेणेकरून आपल्या समाजामध्ये या विषयाबद्दल चांगले ओपन डिस्कशन आणि नॉलेज लोकांना मिळणं हे खूपच आजच्या काळाची गरज आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. धन्यवाद मित्रांनो.